हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे हॅपी. हॅपी म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर काय होते, प्रसन्न असणे, आनंदी असणे, सुखी असणे, त्याला म्हटलं जातं हॅपी. सो फिलिंग ऑर शोईंग प्लेजर म्हणजे काय होते, हॅपी. सो हॅपी म्हणजे काय होतं मराठीमध्ये, आनंदी किंवा सुखी, प्रसन्न, खुश आणि संतुष्ट म्हणजे काय होतं, हॅपी. सो सिनोनिम्स काय आहेत हॅपीचे, ते आहेत जॉयफुल आणि अँटोनिम्स आहेत सॅड. ओके, सो एकदा यूज बघून घेऊया हॅपीचा. तसं हॅपी म्हणजे सगळ्यांनाच माहिती असतं काय होते म्हणून. शी वॉज व्हेरी हॅपी टू रिसीव्ह द गिफ्ट. सो भेट वस्तू मिळाल्याने तिला खूप आनंद झाला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. काय आहे, भेट वस्तू म्हणजेच गिफ्ट, भेट वस्तू मिळाल्याने तिला आनंद झाला, असं या सेंटेन्सचा अर्थ आहे. असं याच्यामध्ये हॅपीला यूज करण्यात आलेला आहे, आनंद म्हणून. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ब्रेव. ब्रेवचं मिनिंग आहे शोईंग करेज, म्हणजेच जो काय असतो धाडसी असतो, शूर असतो खूप, जो एकदम हिम्मत दाखवतो काही पण करण्यामध्ये, त्याला काय म्हटलं जातं, ब्रेव असं म्हटलं जातं. सो ब्रेव म्हणजे काय होते, तर धाडसी, शूर, धीट, हिम्मतवान म्हणजे काय होतं, ब्रेव. ओके, सो सिनोनिम काय आहेत ब्रेवचे, करेजियस, आणि अँटोनिम काय आहेत, कावर्डी. ओके, सिनोनिम आहेत करेजियस आणि अँटोनिम आहे कॉवर्डी. सो यूजेस बघून घेऊया आता ब्रेवचा कसा करण्यात आलेला आहे. द ब्रेव सोल्जर सेव्ड मेनी लाईव्स. सो याचा अर्थ काय मराठीमध्ये, तर त्या शूर सैनिकांनी अनेकांचे जीव वाचवले, असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो या सेंटेन्सचा. त्या शूर म्हणजेच इथे ब्रेवला यूज करण्यात आलेला आहे शूर म्हणून, सोल्जर करता, ओके, सैनिका करता. सो त्या शूर सैनिकांनी अनेकांचे जीव वाचवले, असा सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे फास्ट. फास्ट म्हणजे पण तुम्हाला माहिती आहे, फास्ट म्हणजे जे एकदम पटकन होतं, जे क्विकली होतं, त्याला काय म्हटलं जातं, फास्ट. सो मिनिंग काय आहे त्याचा, मुव्हिंग क्विकली म्हणजेच जलद होणे, पटकन होणे, त्याला म्हटलं जातं फास्ट. फास्ट म्हणजे आहे जलद, वेगवान, गतिवर्धक. आणखी फास्टला आपण काय म्हणतो, तर कधी कोणाचा उपवास असतो, ओके, त्याला सुद्धा आपण म्हणतो की आज माझा फास्ट आहे किंवा आज त्याचा फास्ट आहे. म्हणजेच काय आहे, तर फास्ट म्हणजे एक दुसरा अर्थ पण होतो, जो की होतो उपवास. तर फास्ट म्हणजे आणखी काय अर्थ होतो, उपवास किंवा उपवास करणे. ओके, सो सिनोनिम आहेत फास्टचे क्विक आणि अँटोनिम आहेत स्लो. सेंटेन्स, द फास्ट रनर वोन द रेस म्हणजेच वेगवान धावपटूने शर्यत जिंकली, असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. वेगवान म्हणजे फास्ट, धावपटू रनर जो की रन करतो, रनर धावपटूने शर्यत जिंकली, शर्यत रेस, आणि वोन म्हणजे जिंकली. ओके, नेक्स्ट वर्ड आहे क्लीन. क्लीनचं काय आहे मिनिंग, तर फ्री फ्रॉम डर्ट, जे की डर्टी नाही आहे, घाणेरड नाही आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे, त्याला काय म्हटलं जातं, क्लीन असं म्हटलं जातं. सो क्लीन म्हणजे काय होते, स्वच्छ, शुद्ध, निर्मळ किंवा धुतलेला म्हणजे काय होतं, क्लीन. आता याचं सिनोनिम काय आहे, तर सिनोनिम आहे नीट आणि अँटोनिम आहे डर्टी म्हणजेच घाणेरडं. सेंटेन्स बघून घेऊया. प्लीज कीप युअर रूम क्लीन. तर याचा अर्थ काय होतो, कृपया तुमची खोली स्वच्छ ठेवा. बस एवढं होतं याचा अर्थ मराठीमध्ये. फारच इझी वर्ड्स आहेत आजचे, जे की आहेत क्लीन म्हणजे होते स्वच्छ, शुद्ध, निर्मळ आणि धुतलेला, आणि फास्ट म्हणजे होतं जलद, वेगवान, गतिवर्धक, आणि त्याला आपण फास्टला आपण दुसऱ्या अर्थाने पण घेऊ शकतो, ज्याला म्हणतो उपवास किंवा उपवास करणे. ब्रेव म्हणजे होते धाडसी आहे, जो शूर आहे, जो धीट आहे, जो हिम्मतवान आहे, त्याला म्हटलं जातं ब्रेव. आणि हॅपी म्हणजे होता जो की आनंदी आहे, सुखी आहे, प्रसन्न आहे, खुश आहे किंवा संतुष्ट आहे, त्याला म्हटलं जातं हॅपी.
ओके, आता बघूया आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे तो आहे ॲस्ट्रोनॉट. ॲस्ट्रोनॉट म्हणजे काय होते, तर अ पर्सन हु इज ट्रेन टू ट्रॅव्हल इन स्पेस. तर जो कुठे जातो, स्पेसमध्ये जातो, जो ज्याला ट्रेन केलं जातं स्पेसमध्ये जाण्यासाठी, तर त्याला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, अंतराळवीर. ओके, अंतराळवीर असं म्हटलं जातं, किंवा आणि इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला वन वर्ड मध्ये ॲस्ट्रोनॉट. तर ॲस्ट्रोनॉटची स्पेलिंग काय आहे, ASTRONAUT, आणि मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं अंतराळवीर. किंवा आणखी काय म्हटलं जातं, अवकाश यात्री. ओके, अंतराळवीर आणि अवकाश यात्री म्हणजे काय होतं इंग्लिशमध्ये, ॲस्ट्रोनॉट. नेक्स्ट आहे इगॅलिटेरियन. इगॅलिटेरियन आपण कालच पाहिलेला आहे वर्ड. सो त्याचा अर्थ काय होतो, अ पर्सन हु बिलीव्स इन इक्वॅलिटी, म्हणजे जो सर्व मानव एक समान आहे असं जो व्यक्ती मानतो त्याला काय म्हटलं जातं वन वर्ड मध्ये, इगॅलिटेरियन. ओके, सर्व मानव समान आहे असे मानणारा म्हणजे काय होतं वन वर्ड मध्ये, इगॅलिटेरियन. नेक्स्ट बघूया मिसस्पेल्ड वर्ड. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे नेसेसरी. सो नेसेसरीची करेक्ट स्पेलिंग काय आहे, तर ऑप्शन बी, NECESSARY. नेसेसरी जी ही करेक्ट स्पेलिंग आहे, जी आहे NECESSARY. आणि नेसेसरी म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर आवश्यक, जे की आवश्यक आहे, एकदम जरुरी आहे, ज्याला टाळू नाही शकत आपण, त्याला काय म्हटलं जातं, नेसेसरी असं म्हटलं जातं. सो नेसेसरी म्हणजे होते आवश्यक, जरुरी, किंवा न टाळता येण्याजोगा, म्हणजे काय होतं नेसेसरी. नेक्स्ट वर्ड आहे डेफिनेटली. तर ऑप्शन सी हे करेक्ट स्पेलिंग आहे डेफिनेटलीची, DEFINITELY. तर डेफिनेटली म्हणजे काय होते, तर निश्चितपणे, निश्चितपणे म्हणजे होतं डेफिनेटली. आणखी काय होतं, तर नक्की, आपण आणखी म्हणू शकतो जरूर, अवश्य, किंवा निशंकपणे म्हणजे काय होतं डेफिनेटली. ओके, आणि डेफिनेटली स्पेलिंग काय आहे, DEFINITELY. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ब्रेक द आईस. ब्रेक द आईसचं मिनिंग आहे टू इनिशिएट कन्व्हर्सेशन इन अ सोशल सेटिंग. सो अशी एखादी परिस्थिती आहे जिथे कोणीच बोलत नाही, कोणीच पुढाकार घेत नाही बोलण्याचा, तर तिथे काय करणे, कन्व्हर्सेशन इनिशिएट करणे, म्हणजे संवाद चालू करणे, किंवा तिथलं वातावरण हलकं फुलकं करणे. जिथे पण तिथे संवाद चालू नाही तर त्याच्यामध्ये संवाद सुरू करणे, म्हणजे ते तिथे सगळ्यांची मग ओळख पाळख होते, असं होते सगळं. तर त्याला काय म्हटलं जातं, ब्रेक द आईस. म्हणजे जिथे एकदम शांतता आहे तिथे काहीतरी बोलून आपण तिथे काहीतरी संवाद चालू करणे, त्याला म्हटलं जातं ब्रेक द आईस. ओके, सो म्हणजे काय, टू इनिशिएट कन्व्हर्सेशन इन अ सोशल सेटिंग, म्हणजेच वातावरण हलके फुलके करणे, किंवा आपण म्हणू शकतो अपूर्व संवाद सुरू करणे, म्हणजे होतं ब्रेक द आईस. आता याचं एक्झाम्पल बघूया आपण. ही टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस ॲट द पार्टी. आता याचा अर्थ काय होतो, तर पार्टीतील संभाषण सुरू करण्यासाठी, त्याने एक विनोद सांगितला. ओके, म्हणजे त्याने एक विनोद सांगितला म्हणून आता तिथे काहीतरी संभाषण चालू झालं, प्रत्येकाची एकमेकांसोबत बातचीत चालू झालेली आहे. तर ते काय झालेलं आहे, तिथलं आईस ब्रेक झालेला आहे, म्हणजे जी शांतता होती, जी कोणालाच बोलत नव्हतं कोणी, तर तिथे झालेला आहे ब्रेक झालेला आहे आईस. म्हणजे काय झालेलं आहे, तर प्रत्येक जण बोलत आहे एकमेकांशी आणि संवाद चालू झालेले आहे, त्याला म्हटलं जातं ब्रेक द आईस. म्हणजे वातावरण हलके फुलके करणे किंवा अपूर्ण संवाद सुरू करणे. नेक्स्ट आहे पीस ऑफ केक. पीस ऑफ केकचं मिनिंग आहे समथिंग व्हेरी इझी टू डू, म्हणजे काहीतरी असं आहे जे फारच इझी आहे करण्याकरता, खूपच काय आहे इझी, म्हणजे आपण म्हणू शकतो की खूपच सोपे आहे.
तर त्याला काय म्हटलं जातं, पीस ऑफ केक. म्हणजे माझ्यासाठी तर हे पीस ऑफ केक आहे, हे प्रॉब्लेम सोडवणं पीस ऑफ केक आहे, किंवा हे बाहेरून काही घेऊन येणं हे तर पीस ऑफ केक आहे. म्हणजे खूपच इझी काम आहे माझ्यासाठी, खूपच सोपं काम आहे असं म्हटलं जातं मराठीमध्ये पीस ऑफ केकला. सो पीस ऑफ केक म्हणजे काय होते, काहीतरी करणे खूप सोपे आहे असे, म्हणजे काय होतं, पीस ऑफ केक. सो आता एक्झाम्पल बघूया. सॉल्विंग दिस पझल वॉज अ पीस ऑफ केक फॉर हर. म्हणजेच हे कोडे सोडवणे खूप सोपे आहे, हे कोडे सोडवणे तिच्यासाठी. आता इथे हर यूज केलेला आहे, तर फॉर हर म्हणजे तिच्यासाठी. सो हे कोडे सोडवणे तिच्यासाठी खूप सोपे आहे, असं या सेंटेन्सचा अर्थ होतो. आता तुम्हाला अर्थ कळालेला असेल इडमचा, की ब्रेक द आईस म्हणजे काय होतं आणि पीस ऑफ केक म्हणजे काय होतं. आणि आजचे वर्ड्स फारच इझी होते, छोटे छोटे वर्ड्स होते आणि त्याचे मिनिंग सुद्धा फारच इझी आहे. सो परत तुम्ही एकदा वाचून घ्यायचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि मराठीतले मिनिंग्स. फारच इझी होते आज, आणि नोट डाऊन करत चला. आणि आज तुम्ही याच्यावर एक सेंटेन्स तयार करा आणि ते बघा की ते करेक्ट आहे का, म्हणजे तुम्ही फिट करू शकता का त्या सेंटेन्समध्ये हा वर्ड. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे फ्रेंड्स असतील जे ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करता प्रिपरेशन करत आहे, किंवा जे आता चालू करणार आहे, त्यांना सुद्धा तुम्ही हे सेशन्स जे आहे ते शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.